भारतीय गवा याला इंग्लिशमध्ये इंडियन बायसन किंवा वैज्ञानिक भाषेत बॉस गॉरस असे म्हणतात. हा भारतीय उपखंडातील आणि आग्नेय आशियातील सर्वात मोठा आणि सर्वात मजबूत जंगली गोवंश आहे. या शक्तिशाली प्राण्याचा उल्लेख भारतीय संस्कृती आणि इतिहासात अनेकदा आढळतो, जो त्याच्या ताकदीचे आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. गवा हा एक प्रचंड मोठा प्राणी आहे, जो त्याच्या मजबूत बांधणीसाठी ओळखला जातो. नराची उंची खांद्यांपर्यंत 180 ते 220 सेंटीमीटर 6 ते 7 फूट पर्यंत असू शकते, तर मादी थोडी लहान असते. नराचे वजन 800 ते 1500 किलो 160 ते 3300 पाऊंड पर्यंत असू शकते. काही वेळेस ते 1700 किलो ते 3700 पाऊंड पर्यंत जाते. मादीचे वजन नराच्या तुलनेत साधारणतः 25% कमी असते. गव्याचा रंग गडद तपकिरी ते काळा असतो, तर पायांचे खालचे भाग पांढरे किंवा फिकट पिवळसर रंगाचे असतात, ज्यामुळे तो लांबून सॉक्स घातल्यासारखा दिसतो. त्याच्या डोक्यावर एक मोठा उंचवट भाग असतो, ज्याला मसल म्हणून ओळखले जाते, आणि तो वय वाढल्यावर अधिक स्पष्ट दिसतो. या मुसल भागापासून वाकलेली टोकदार शिंगे बाहेर पडतात, जी दोन्ही बाजूंनी वर आणि आतल्या दिशेने वळतात. ही शिंगे नरामध्ये सुमारे 110 सेंटीमीटर 43 इंच पर्यंत लांब असू शकतात. भारतीय गवा प्रामुख्याने घनदाट सदाहरित किंवा पानझडीच्या जंगलात, डोंगराळ प्रदेशात किंवा गवताळ प्रदेशात आढळतो. त्याला पाणी आणि भरपूर चारा उपलब्ध असलेली ठिकाणे आवडतात. साधारणतः भारत, बांगलादेश, भूतान, कंबोडिया, चीन, लाओस, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, थायलंड या देशांमध्ये त्याचे वास्तव्य आहे. भारतात तो पश्चिम घाट, मध्य भारत आणि ईशान्येकडील राज्यांमधील जंगलांमध्ये मोठ्या संख्येने आढळतो. विशेषतः कॉर्बेट, कान्हा, बांदीपूर, नागरहोळे आणि पेरियार यासारख्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये त्याचे दर्शन होते. गवा हा पूर्णपणे शाकाहारी आहे. त्याचा आहार प्रामुख्याने गवत, बांबूचे कोंब, विविध झुडपांच्या पाने आणि झाडांच्या सालीचे समावेश असतो. तो दिवसातून बराच वेळ चरण्यात घालवतो. पाण्याच्या शोधात तो लांबचा प्रवास करतो आणि पाण्याच्या जवळच राहणे पसंत करतो. आता आपण पाहूयात सामाजिक वर्तन. गवा सामाजिक प्राणी असून तो कळपात राहतो. या कळपात साधारणतः 8 ते 15 सदस्य असतात, ज्यात एक नर, बुल, काही माद्या आणि त्यांची पिल्ले असतात. प्रौढ नर अनेकदा एकटे फिरतात किंवा इतर नरांच्या लहान गटात असतात. प्रजनन काळात नर मादीच्या कळपात सामील होतो. गव्याचे कळप अत्यंत संघटित असतात आणि त्यांच्यात एक क्रमवारी हेरार्की असते. धोका जाणवल्यास कळपातील सदस्य एकमेकांना सतर्क करतात. आपल्या पिल्लांचे संरक्षण करतात. गव्याचा आवाज म किंवा हॉनक असा असतो, जो धोक्याची सूचना देण्यासाठी वापरला जातो. आता आपण पाहूयात गव्याची संवर्धन स्थिती. दुर्दैवाने गव्याची संख्या खूप कमी होत आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर च्या रेड लिस्ट मध्ये त्याला असुरक्षित वल्नरेबल श्रेणीत ठेवले आहे. अधिवासाचा नाश, शिकार आणि मानवी वस्त्यांच्या विस्तार यामुळे त्याच्या संख्येचा धोका निर्माण झाला आहे. भारतामध्ये गव्याचे संरक्षण करण्यासाठी अनेक कायदेशीर उपाययोजना आणि राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्ये स्थापन केली आहेत. मानवी हस्तक्षेप हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. गव्याला जंगली म्हैस असेही म्हटले जाते, परंतु तो खऱ्या म्हैशीपेक्षा वेगळा आहे. त्याची दृष्टी चांगली नसते, परंतु त्याची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता उत्कृष्ट असते. गव्याचे आयुष्य जंगलात सुमारे 20 ते 30 वर्ष असते. दक्षिण पूर्व आशियातील काही भागांमध्ये गव्याला सेडांग असेही म्हणतात. भारतीय गवा हा आपल्या देशाच्या वन्यजीव संपत्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या संरक्षणासाठी केलेले प्रयत्न हे केवळ गव्यासाठी नाहीच, तर त्याच्या अधिवासातील संपूर्ण परिसंस्थेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.